हॅलो क्लास 9. आज आपण फोकस करू नेक्स्ट चॅप्टर नंबर 1.4 द स्टोरी ऑफ टी. चहाची गोष्ट. मित्रांनो, चहा कोणाला आवडत नाही. भारतामध्ये प्रत्येक मनुष्याची सुरुवात कदाचित चहानेच होत असेल. प्रत्येक मनुष्याच्या दिवसाची सुरुवात चहाने होत असेल. हेच नाही तर बऱ्याचशा पाहुण्यांचं सुद्धा स्वागत आपण चहानेच करत असेल. चहामध्ये असं आहे काय? चहा बनतो तरी कसा? चहा उगवला तरी कुठं? आणि सर्वात पहिला शोध कोणी लावला? नंतर त्याच्या बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय? करू कंटिन्यू. चहा कसा असतो? कुठे बनवला जातो? कोण होता ज्याने ही चहा शोधली? काय चहाचे परिणाम आहेत? काय चहाचे दुष्परिणाम आहेत? हे सर्व आपण ह्या स्टोरीमध्ये शिकू. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिली लाईन बघूया. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Beverage म्हणजे पेय. तर लेखक म्हणतो की चला आपण एका प्रश्नापासून सुरुवात करूया. आणि प्रश्न असा आहे की का तुम्हाला माहिती आहे का, पाण्याखालोखाल सर्वात जास्त जगामध्ये पिलं जाणारं पेय कोणतं? Perhaps many of you have assumed the answer. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी आन्सर ॲझ्युम केलं असेल, समजून घेतलं असेल, गेस केलं असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. आणि सर्वात जास्त पॉप्युलर बेवरेज म्हणजे पेय जगातलं काय आहे तर टी. टी म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. फ्रेश म्हणजे ताजा, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधित, आणि ब्र्यू म्हणजे उकळणारा, वाफळणारा चहा. की जवळजवळ जगातले बरेचसे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात याच्यापासून करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. त्याला खूप चांगला फ्लेवर असतो. ॲस्ट्रिजंट फ्लेवर असतो म्हणजे कडक. ॲस्ट्रिजंट म्हणजे कडक. रिफ्रेशिंग म्हणजे ताजा, उत्साहवर्धक, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो तो. ठीक आहे. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रुविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर the leaves and shoots of the plants whose botanical name is the Camellia sinensis. चहाचं बॉटनिकल किंवा शास्त्रीय नाव काय आहे तर कॅमेलिया सिनेसिस. हे काय असतं? हे कसं बनवलं जातं तर चहाची जे पानं असतात किंवा जे कोंब असतात हे पाण्यात उकळवले जातात आणि नंतर गाळलं जातं. ठीक आहे. इथं इन्फ्युजिंग हा वर्ड वापरलेला आहे. इन्फ्युजिंग इन वॉटर म्हणजे उकळणे. ते बाय इन्फ्युजिंग बॉइलिंग वॉटर असं. ठीक आहे. पुढचं बघा. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, कर्ड अँड प्रोसेस बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड टू अस. बघा, जे पानं असतात ना, सुरुवात पहिले त्यांना कोरडे केले जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यांच्यावर प्रक्रिया करून नीट बंद केले जातात. बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. विकण्याच्या पहिले पॅक केले जातात आणि मग आपल्याला विकले जातात. कॅमेलिया सिनेन्सिस इज ॲन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि सब ट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण कटिबंधात आढळणारी एक हिरवी वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर्स ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स. बघा, हे जगण्यासाठी जवळजवळ 100 ते 125 सेंटीमीटरचा पाऊस लागतो आणि ते रुजण्यासाठी जवळजवळ आम्लता असलेल्या मातीचीच आवश्यकता असते. ॲसिडिक सॉइल लागते. Many of the world's best tea estates are located on hill slope at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. असं म्हटलं जातं की जवळजवळ जगातील प्रत्येक उत्तम चहा हे 1500 मीटर उंचावर असलेल्या डोंगराळ प्रदेशावर असते आणि तिची वाढ मंदगतीने होते आणि त्याचा सुगंध आणि वास अधिक होतो याच्या कारणामुळे. When the plants mature, only the top 1 or 2 inches of the plants are picked. हे जेव्हा पूर्णतः पकले जातात, पूर्णतः वनस्पतीची वाढ होते, तेव्हा
एखाद्या 1 किंवा 1.5 इंचाचा भाग खुडला जातो, तोडला जातो. नंतर these buds म्हणजे कड्या अँड लीव्स म्हणजे पानं आर कॉल्ड फ्लशेस, त्याला फ्लशेस म्हणतात, म्हणजे कवडी पानं म्हणतात. A new flush appear on the plants every 7 to 10 days during the peak growing season. पीक ग्रोविंग सीझन असतो म्हणजे जेव्हा ते वाढ करणारं सीझन असतं ना, ऐन सुगीचं मोसममध्ये, ते 5 ते 7 दिवसांनी पुन्हा त्याला नवीन नवीन पालवी येत असतात सीझनमध्ये. Let to grow on its own. The tea plants may actually grow into a small tree, but in all tea gardens the plants are pruned and kept at the height of about 3 feet, म्हणजे कमरेच्या बरोबरची वेस्ट हाईट, to enable easy plucking of the leaves. काय असते की जे चहा आपण बघतो ना, ते नैसर्गिकरित्या वाढू दिलेले असते, नॅचरली वाढू दिलेले असते आणि एका छोट्या झाडा एवढे उंच होऊ दिलं जातं ते, म्हणजे जवळजवळ कमरे एवढं. का? कारण ते साधारणतः 3 फुटापर्यंत वाढते आणि ते आपल्याला ते पानं खोडता यावी म्हणून तेवढंच वाढू दिले जाते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू ऑफ देअर लीफ साईज. जी चहा आपण बाजारातून विकत घेतो ती तिच्या पानांच्या आकारावरून क्लासिफाईड केली गेलेली, वर्गीकरण केली गेलेली असते. अकॉर्डिंग वी हॅव, पहिली आहे आसामची चहा. आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव. आसामचे पानं कसे असतात? चहाचे मोठी मोठी पानं असतात. त्याच्यानंतर चायना टाईप कॅरेक्टरिस्टिक्स बाय द स्मॉलेस्ट लीव्ज. स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात छोटे छोटे पानं असतात त्याचे. आणि कंबोड जी असते कॅरेक्टराइज बाय द लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज, मध्यम आकाराचे पानं असतात. अशा म्हणजे 3 प्रकारे ते डिवायडेड झाले मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. हा पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा की 3 भागांमध्ये आपण ते डिवायडेड करतो. ठीक आहे. नेक्स्ट, वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन इन इंडिया. भारतामध्ये जवळजवळ 3 प्रकारच्या प्रमुख ठिकाणी हे उगवलं जाते चहा. Each of these region is famous for the special types of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. तर भारतामध्ये जर हे 3 प्रमुख ठिकाणी उगवली जात असली, प्रत्येक ठिकाण हे त्याच्या चहामध्ये असलेली चव, सुगंध, कडकपणा आणि स्वाद या गुणधर्मासाठी ते प्रसिद्ध आहेत. जसं की द 3 रिजन्स आर, कोणकोणते आहे? तर पहिला आहे दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. पहिला काय आहे? दार्जिलिंग. लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये आहे ते. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. 3 प्रकारचे मिळाले तुम्हाला. एक दार्जिलिंग मिळालं, एक आसाम मिळालं आणि दक्षिण भारतातलं निलगिरी मिळालं. ठीक आहे. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. बरेचसे लोक मानतात की चहा हे एक रिफ्रेश करून टाकणार, ताजंतवाने करणारं ड्रिंक आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स नसतात, फॅट्स नसतात, प्रोटीन नसतात. समजलं ना? ठीक आहे. व्हॉट गिव्स टी इट स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनिन ॲज वेल ॲज द कॅफिन विच गिव्ह द ड्रिंक इज स्टिम्युलेटिंग क्वालिटी. बघा, मग चहाला जो आगळा वेगळा स्वाद येतो तो कशामुळे असतो? थिनिन आणि कॅफिन हे 2 प्रकारचे एलिमेंट्स त्याच्यात असतात, जे आपल्याला स्टिम्युलेट करतात, चेतना क्षमता आपली जागृत करतात. हाऊ अँड व्हेन डीड फर्स्ट बिईंग टू ड्रिंक टी. मग तुम्हाला एक प्रश्न पण पडत असेल की सर्वात प्रथम लोक चहा कसे पिऊ लागले. An amusing story has come down to us from Chinese legends. मग चायनाकडून किंवा चायनाच्या हिस्ट्रीमध्ये एक स्टोरी आहे याच्याबद्दल. इट इज सेड दॅट इम्पेरर शेनॉंग, हे असं म्हणतात की चायनाचा एक सम्राट होता शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द इम्पेरर टू ड्रिंक. मग हे कुठेतरी प्रवासाला निघालेले होते शेनॉंग
मग त्यांच्या सर्वांनी त्यांच्यासाठी पाणी गरम केलं, उकडवत होते ते प्यायला. बघा मित्रांनो, गरम पाण्याचे फायदे असतात हे आपल्याला सर्व माहिती आहे. मग ते पद्धती ते वापरत, मग त्याने गरम पाणी उकडत होतं तो त्याच्यासाठी. द वॉटर इमिजिएटली काय झालं मग थोड्या वेळानं, जस्ट देन तेव्हाच अ फ्यू लिव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. मग शेजारी असलेले एका झाडाचे काही पत्ते उडून त्या पाण्यात पडले. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, लगेच पाण्याचा कलर चेंज झाला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द इम्पेरर वॉज अमेज्ड बाय रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. मग ते पाणी, उकडलेलं पाणी आणि कलर चेंज झालेलं पाणी जेव्हा त्या राजाने पेलं, शिनॉनने पेलं, तेव्हा त्याला जो रिझल्ट मिळाला तो आश्चर्यकारक होता. एक्सायटेड बाय द, आणि त्या पाण्याला स्वाद पण चांगला आला होता. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अँड डिस्कवर दॅट टी हॅड मेनी हेलिंग अँड restorative properties and could also be used as the antidote of certain poisons. मग त्याने त्या चहाचं ऑब्झर्वेशन केलं, बऱ्याचशा गोष्टी इन्व्हेस्टिगेट केल्या आणि मग त्याला कळालं की चहा हे एक चांगलं पेयसुद्धा आहे आणि त्याच्यावर अँटीडॉट्स म्हणून सुद्धा बऱ्याचशा पॉयझनवरती तो काम करतो. ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये रिस्टोरेटिव्ह पॉवर आहे आणि बरेचसे रोग तो आजार ते बरे करतो. Yet another legend tells us that it was Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. अजून एक कथा आहे मित्रांनो, ती म्हणजे बोधिधर्म, बुद्धिस्ट मॉन्क, बुद्ध धर्मामधले गुरु होते बोधिधर्मा, त्यांनीही शोधलं असं म्हणतात. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट्स विच कुड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. ते नेहमी कोणते ना कोणते वनस्पती शोधत राहायचे, मेडिसिन शोधत राहायचे वनस्पतींपासून. त्यांना जास्तीत जास्त वेळ जागे राहण्यासाठी, काम करण्यासाठी, म्हणजे चेतना मिळावी म्हणून. ठीक आहे. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लीव्स फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज द स्टिम्युलेटंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. त्यांनी असं शोधून काढलं की ह्या चहाच्या झाडाचे पानं खाल्ल्यानंतर, चावल्यानंतर, चिव म्हणजे चावणे, चावून खाल्ल्यानंतर त्यांना ते चेतना क्षमता प्रदान करतात, त्यांच्या पेशी जागृत करतात आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ जागे राहण्यासाठी हेल्प करतात. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. तर बोधिधर्मन जे होते त्यांनीच चहा ही चायनामध्ये इंट्रोड्यूस करून दिली होती. इट इज सेड दॅट जापानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरी टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. हे पण म्हणतात की बोधिधर्मांच्या अंडरमध्ये काही त्यांचे डिसिपल्स होते. डिसिपल्स म्हणजे त्यांचे अनुयायी होते. त्यांनी चहाचे बियाणे त्या जापानला घेऊन गेले आणि तिथं चहा इंट्रोड्यूस केली. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगन टू बार्गेनिंग फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मोलिंजिया. जे टर्किश ट्रेडर्स होते, व्यापारी होते, ते सुद्धा मोलिंजियाला विकायचे चहाचे. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज इम्पेरर Hsu was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea marketing and tea tasting tournament in the court. असे एक म्हण आहे की चायनीज इम्पेरर सुद्धा होता एक हायत्सू. त्याने तर अक्षरशः टुर्नामेंट भरवली होती. त्याने कशी टुर्नामेंट भरवली होती, सर्वात चांगली चहा कोण बनवते, ते कोणत्या चहाची चांगली टेस्ट आहे ही. सो टी माइंडेड वाज ही. तर तो खूप चहासाठी आधासलेला होता, टी माइंडेड होता. ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि एवढा त्या चहाच्या नादी लागला की त्याला हे पण नाही माहिती की मंगोलियानं त्यांचं एम्पेररच घेऊन घेतलं. ठीक आहे. थस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान, युरोप अँड इंग्लंड व्हेअर इट बिकम फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. असं करता करता चहा ही जापान आणि युरोप, इंग्लंड इथं फॅशनेबल ड्रिंक झालं, पॉप्युलर झालं लोकांमध्ये. हाऊ डीड दिस मॅजिकल बेव्हरेज गेट दिस नेम. मग यांना चहाला नाव कसं मिळालं. द चायनीज कॅरेक्टर TU was first used in early inscriptions
टू डिस्क्राईब टी. पहा मग चायनीज लिपीमध्ये TU वापरायचे ते चहाचं नाव लिहिताना, डिस्क्राईब करताना, चहाबद्दल लिहिताना. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर CHA म्हणजे चा, चा असं नाव लिहिलं गेलं. वॉज डेव्हलप रेफर स्पेशली टू टी. The word CH cha is now sometimes used in English to refer to China tea. म्हणजे चायना टीसाठी तो CH वापरायचे. And as well as known it's very close to हिंदी चाय, म्हणून चाय त्याचा प्रोनाऊन्सिएशन निघायचं हिंदीमध्ये, म्हणून त्या चहा त्याला नाव पडलं इंडियामध्ये. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. भारतात चहा आली कशी. तर हिस्टोरियन्स थिंक दॅट tea had been known in India as medical plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. भारताला आधीच माहिती होतं असं हिस्ट्री सांगते, पण जोपर्यंत ब्रिटिश भारतामध्ये आले नाही आणि त्यांनी याच्यासाठी 19व्या शतकामध्ये वेगळे प्लांटेशन्स केलं नाही, तोपर्यंत चहा पिली जात नव्हती देशामध्ये. इन द 1770s ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. चायनामधून आणलेल्या सीड्सचा प्रयत्न केला गेला 1770मध्ये ब्रिटिशांकडून त्याला जगवण्याचा आसाम आणि भूटानमध्ये, पण ते सक्सेस झाले नव्हतं. ऑल्दो दिस अटेम्प्ट्स फेल्ड, द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस, मग एक रॉबर्ट ब्रूस होता 1823मध्ये, त्याने चहाचे प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली, ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये कसे जगतील हे चहाचे प्लांट्स हे शोधून काढलं. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. मग 1838मध्ये सर्वात पहिल्यांदा चहा विकायला पाठवली भारतातून आसाममधून तर युरोपला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून जगातला सर्वात मोठा चहाचा विक्रेता म्हणून भारत देश ओळखला जातो. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी ॲबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. चहावाल्यांचं क्लेम आहे वा की ते बरेच कॅन्सरवर चालते, ब्लड कंट्रोल करते, ब्लड प्रेशर कंट्रोल करते, बऱ्याचशा बॉडीमध्ये असलेल्या व्हायरसवरती सुद्धा ते कारगुनी ठरते. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रेडिकल्स. बघा आपली बॉडी फ्री रेडिकल्स नावाचं केमिकल प्रोड्यूस करते. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थमध्ये फ्री रेडिकल आपल्या बॉडीला आणि हेल्थला डॅमेज करते. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनाइड्स, आणि टी सुद्धा एक फ्लेवोनाइड्स तयार करते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रेडिकल्स. त्याच्यात मदत करते आपल्याला फ्री ठेवण्यामध्ये. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंक इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेशन्स. पहा चहा पिणे मित्रांमध्ये हे खूप फेमस आहे. तसेच बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे ओकेशन्स असतात, प्रसंग ठेवले जातात. जसं जपान, चायना, रशिया, कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. यांचे एक ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे आणि वेगवेगळे सणसुद्धा आहे त्यांच्यामध्ये. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल द टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ टी. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग्स टू टी क्लब. जपानमध्ये टी क्लबसुद्धा इस्टॅब्लिश केलेले आहे आणि सेरेमनीज हेल्ड करतात ते. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religions. बरेचसे जे ऑर्डिनरी पीपल आहेत, सामान्य माणूस आहेत, ते सुद्धा म्हणतात की हे एखाद्या ओकेशन्स, रिलिजियस ओकेशन्स म्हणून ते साजरे केले जातात. टी दे से इज हेल्थी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. काय ते मग ते जे लोक असतात ते म्हणतात की चहा एक चांगलं पेय आहे, हेल्थ प्रोव्हाइड करते, एन्जॉयबल असते, आपल्याला स्टिम्युलेटेड ठेवते. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड क्लॅम्स युअर हार्ट. तुमचा जो एकटेपणा असतो तो दूर करते, तुमच्या हृदयाला चांगलं ठेवते, कम्फर्ट वाटतं दिवसभर आपल्याला. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेशन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. कोरियामध्ये वेगवेगळे सेरेमनीज केले जातात, बर्थडे पार्टी केले जातात, त्याच्यामध्ये चहा हे मुख्य असते, ॲनिव्हर्सरीज असतात.
इन मोस्ट एरियाज ऑफ चायना टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट. चायनाच्या मातीमध्ये बनलेल्या टी पॉटमध्ये ती चहा सर्व केली जाते. ॲट टी सेरेमनीज कप आर ओनली हाफ फिल्ड, आणि ते अर्धेच भरले जातात एखाद्या सेरेमनीमध्ये. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ द फ्रेंडशिप अँड अफेक्शन. का अर्धा भरतो? कारण की अर्धा कप चहाने भरलेला आणि अर्धा कप फ्रेंडशिप आणि अफेक्शन म्हणजे प्रेम आणि स्नेहभाव आणि मित्रत्वाने भरलेलं असतात. रशियामध्ये तर आणखी कमालच आहे. सॅमोवाज नावाचं ओकेशन्स ठेवलं जातं. स्पेशल रशियन टी केटल असते, त्याच्यामध्ये ते बनवली जाते. व्हिएतनाममध्ये स्पेशल व्हरायटीची चहा बनवली जाते, तिला लोटस टी आणि जस्मिन टी म्हणतात. जपानमध्ये सुद्धा वेगवेगळी पावडर ग्रीन टी कॉल्ड माचा म्हणतात बनवली जाते. द टी इज मिक्स विथ द बॉइल्ड वॉटर युझिंग द बंबू व्हिस्क अँड सेव्हरल इन स्मॉल बॉल्स. बंबू व्हिस्कमध्ये बनवली जाते आणि सर्व केली जाते छोट्या छोट्या बॉल्समध्ये. अँड हाऊ अबाउट इंडिया. इंडियामध्ये तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, इंडियामध्ये काय आलं तर ठीक आहे. इंडियामध्ये काय आहे? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू मेनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. पाहुणचार म्हणून सुद्धा आपण चहाची व्यवस्था करतो. कोणी पण आले की चहा प्या म्हणजे ते एक हॉस्पिटॅलिटी असते. हॉस्पिटॅलिटी म्हणजे मानसन्मान म्हणून तयार केली जाते. आणि हंबलेस्ट वे मानला जातो, म्हणजे एक नम्रतेचा मार्ग मानला जातो. मोस्ट ऑफ इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बरेचसे लोक काय करतात, भारतामध्ये दुधापासून चहा बनवतात, साखर टाकतात. इट इज रेनी सीझन. इन द रेनी सीझन इट इज ब्रू विथ जिंजर. आणि पावसाळ्यामध्ये आपण कशासोबत पितो? तिला अद्रकसोबत. आणि बरेचसे लोक वेगवेगळे स्पेसेस टाकतात, जसं कार्डेमम, क्लोज, मेस इत्यादी. क्लोज म्हणजे लवंग टाकतात, कार्डेमन म्हणजे वेलदोडे टाकतात, मेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी चहाची वेगवेगळी टेस्ट आहे. मित्रांनो, आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.